नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम साळगावकर. तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. आता तुम्ही विचार करत असाल की आता 1 महिना झाला हा ब्लॉग बनवायचं बंद करून टाकलं, कारण की रेग्युलर ब्लॉग्स येत होते आणि आता ऑलमोस्ट मोर दॅन 1 मंथ झालं आहे मी एकही ब्लॉग नाही केला आहे. त्याच्यापाठी एक कारण होतं, ते तुम्हीच बघून घ्या. ॲक्च्युली माझ्या डॅडींना ब्रेन हॅमरेज झालं होतं. अनंत चतुर्थीच्या नेक्स्ट डेलाच त्यांना हा त्रास झाला होता. माझे डॅडी गेल्या 10 वर्ष आता ते गावीच राहतात. माझं नेटिव्ह प्लेस मालवण आहे. ॲक्च्युली गणपतीच्या 5व्या दिवशी त्यांना बीपीचं थोडं त्रास झालं होतं, पण संध्याकाळपर्यंत ते चांगले झाले होते आणि अनंत चतुर्थीला ते आमच्या गावच्या घरी पण गेले होते. कुडाळला ते सध्या राहतात. तिथनं आमच्या गावच्या घरी 24 किलोमीटर्स आहे. ते तिथे गेले होते. अनंत चतुर्थीला गणपतीचं विसर्जन करून सगळं घरी आले. ते घरी आल्यावरती तो त्रास परत थोडा चाळवला होता. तर ते सकाळी गावच्या नियरेस्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि दुपार होईपर्यंत त्यांना थोडं ते त्रास जास्तच व्हायला लागलं होतं. तर माझे तिथले काका आहेत, राजन काका, ते म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्येच आहेत कुडाळला. तर ते जाऊन तिथे भेटलं तर त्याने बघितलं की थोडं परिस्थिती गंभीरच आहे. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की डॅडींचं MRI करायला लागेल. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्या सिंधुदुर्गामध्ये अजून MRI फॅसिलिटी नाही आहे. तर ते करण्यासाठी त्यांना कोल्हापूर या पोंडा गोव्याला न्यायला लागेल. तर आम्ही विचार केला एवढ्या लांब तिथनं नेण्यापेक्षा तुम्ही त्यांना मुंबईलाच पाठवा, आम्ही जे काय आहे ते मुंबईला करून बघूया ना. तर मग त्यांना सांगितलं की तुम्ही ॲम्ब्युलन्स अरेंज करून द्या आम्हाला. आणि डॅडी म्हणजे त्यांना ट्रॅव्हलिंगचं तेवढा प्रॉब्लेम नसेल, डॉक्टरांना विचारा तर त्यांना तात्काळ म्हणजे मुंबईला पाठवून द्या. तर काका ते ॲम्ब्युलन्स अरेंज करण्यात बिझी झाले. मग आम्ही आमच्या गावच्या काकीला, म्हणजे आमची माळा काकी आहे डॅडींच्या छोट्या भावाची वाईफ, त्यांना फोन केलं माझ्या मम्मीनी आणि विचारलं की असं असं झालं आहे, तर तू ॲम्ब्युलन्ससोबत येशील का मुंबईला. तर ती एका कॉलवरती रेडी झाली. तर ती रेडी झाल्यामुळे आम्हाला थोडं अजून चांगलं धीर आलं की चला डॅडींबरोबर कोणतरी आहे येताना. आणि काकाने मग ते ॲम्ब्युलन्स सर्च करायला चालू केली. आणि या कोरोनाच्या काळामध्ये गावीवरनं मुंबईला कोणी यायला रेडी नव्हते ॲम्ब्युलन्सवाले. तर त्याने कणकवलीवरनं एक ॲम्ब्युलन्स अरेंज केली, ती कुडाळला आली. त्याच्यानंतर मग ते निघाले, म्हणजे ऑलमोस्ट 11 वाजले रात्रीचे तिकडनं निघेपर्यंत. आणि जसेच डॅडी तिकडनं निघायला लागले तर आम्ही पण, मी आणि माझा छोटा भाऊ, इकडे कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपण न्यायचं डॅडींना, कारण की आम्हाला त्यातपर्यंत काय एवढं कळलं नव्हतं की एवढं मोठं म्हणजे प्रसंग आला आहे डॅडींवरती. तर आम्ही इकडे म्हणजे हॉस्पिटल शोधायला चालू केले होते. तर आम्ही मोस्टली जे रेप्युटेड हॉस्पिटल्स आहेत मीरा रोडचे, जसे भक्तिवेदांत झालं, वकाड झाला, टुंगा झालं, फोर्टिस करून आहे हॉस्पिटल, तिथे बघितलं. पण मोस्ट ऑफ दी हॉस्पिटल्समध्ये काय झालं, या कोरोनाच्या ह्याच्यामुळे बेड अवेलेबल्स नाही. तर मीरा रोडला एक गुरुकृपा हॉस्पिटल आहे, तर तिथे न्यूरोसर्जन पण येतोच. तर आम्ही डॅडीनं डिसाईड केलं की तिथे नेऊया, बऱ्या न्यूरोसर्जनला दाखवूया, कारण की डोक्याचं आहे तर न्यूरोलाच दाखवायचं लागेल. तर आम्ही बोललो तिथेच नेऊया. तर मग सकाळी दुसऱ्या दिवशी 9च्या दरम्यान ॲम्ब्युलन्स मुंबईला आली. आता आम्ही डायरेक्ट ती ॲम्ब्युलन्स हॉस्पिटललाच नेली आणि तिथे मग डॉक्टरांना फिजिकल चेकअप करायला सांगितलं. डॉक्टरांनी फिजिकल एक्झामिन केलं आणि सांगितलं की तात्काळ MRI करून बघूया, कारण की डॅडी ते थोडे सेमी कोमा टाईपच झालेले होते, म्हणजे एकदम रेकग्नाईज कोणाला करत नव्हते. तर आम्हाला पण थोडं बघितल्यावर थोडं म्हणजे भीतीच वाटली. तर आम्ही लगेच तात्काळ म्हणजे MRI केलं. तर MRIचं रिपोर्ट येईपर्यंत 2 वाजले दुपारचे. आणि MRIचे रिपोर्ट आले तेव्हा कळलं की स्ट्रोक आला होता आणि स्ट्रोकच्यामुळे ते ब्रेन हॅमरेज झालं आहे. आणि ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे एक नस फाटली आहे आणि त्याचं ब्लड पुरा क्लॉट झालं आहे डोक्यामध्ये. तर तिथले डॉक्टर बोलले की इकडे म्हणजे ते मेडिसिननी तर क्युअर होणार नाही, त्यांना सर्जरीज करायला लागेल आणि इथे सर्जरीचं म्हणजे अरेंजमेंट नाही आहेत, तर तुम्हाला इथनं मूव करून कुठल्या दुसऱ्या हॉस्पिटललाच न्यायला लागेल. तर त्याने सांगितलं की निरोडमध्ये 1-2 हॉस्पिटल्स आहेत, तिथे म्हणजे न्यूरो सर्जरी होतात. तर त्यात एक वकाड होतं आणि भक्तिवेदांता हॉस्पिटल होते. तर रात्री आम्ही गेलो होतो तर तेव्हा बेड अवेलेबल्स नव्हते तिथे, असं आम्हाला सांगितलं होतं. पण डॉक्टरच्या रेफरन्स थ्रू आम्ही गेलो तर तिथे बेड आम्हाला भेटलं. तर भक्तिवेदांतामध्ये बेड भेटत होता. तर आम्ही डिसाईड केलं की भक्तिवेदांतालाच न्यायचं, कारण की माझ्या घरापासून 5 मिनिटचं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर येण्या जाण्याचं पण ट्रॅव्हलिंग थोडं बरं पडेल आणि बऱ्यापैकी हॉस्पिटल पण आहे चांगलं रेप्युटेड. थोडं कॉस्टली आहे पण बऱ्यापैकी आहे.
तर आणि सर्जन पण आम्ही बघितलं. ते सर्जनला ऑलमोस्ट 13 इयर्सचा एक्सपिरियन्स होतं या फील्डमध्ये. आणि 2-3 माझ्या भावाच्या मेडिकल बॅकग्राऊंडचे फ्रेंड्स होते, त्यांना पण म्हणजे यांच्या डॉक्टरांबरोबरचं रिव्ह्यू विचारलं की कसं आहे, काशे करतात. तर चांगलंच होतं. तर आम्ही डिसाईड केलं की भक्ती वेदांतामध्येच आपण करूया. तर रात्री आम्ही तिथनं परत भक्ती वेदांताला डॅडींना शिफ्ट केलं. सकाळी त्यांचं एन्जिओ झालं तर त्यात माहीत पडलं की ती ब्रेनची नस फाटलेली आहे आणि त्यांना सर्जरीच करावी लागेल. आणि डॉक्टरांनी सजेस्ट केलं की 2 सर्जरी करू शकतात. एक आहे मल्टिपल क्लिपिंग आणि दुसरं असतं ओपन ब्रेन सर्जरी. मल्टिपल क्लिपिंगचं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे कसं असतं, म्हणजे जसं ते एन्जिओ करतात आपल्या नशीच्या मधनं ते मशीन टाकून म्हणजे सगळं बघतात, तसंच एक म्हणजे इंजेक्शन एक कॉईल असणार. ती कॉईल टाकणार नशीमधनं आणि जिथे ब्लॉकेज झाला आहे, म्हणजे कसं होतं, एक फाटलीच होती आणि एक नस आहे ना ती अशी फुगली होती. म्हणजे असा आपला फुगा असतो, मी दाखवतो, अशी नस आहे ती अशी वर आली असते, वर आलेली. तर ते काय करणार होते, ते असे घालून ती फुगा पॅक करणार आणि कॉईल बसून ते पॅक करून टाकणार होते. पण ह्याच्यात प्रॉब्लेम काय झाला होता डॅडींच्या केसामध्ये, ते फुग्याचा तोंड होता. म्हणजे आपण जेव्हा बलून फुगवतो तर तोंड छोटा असतो, तर त्यात कसं आपण भरल्यावर ते बाहेर येणार नाही. पण डॅडींच्या फुग्याचा जो नसीचा फुगा होता, म्हणजे वेन्समध्ये जो फुगा झाला होता तो मोठा होता. तर त्यात काय झालं, ते कॉईल्स आपण म्हणजे डॉक्टर बोलले की आपण टाकणार, पण ते खाली आले नाही पाहिजे परत. तर ते बोलले होते की आपण एक सपोर्ट लावूया त्यांना, म्हणजे असं फुगा आहे त्याला खालून सपोर्ट लावून साईडनी ते आतमध्ये घालणार आणि ते भरणार ते, आणि ते भरल्याच्या नंतर ते सपोर्ट काढणार. पण जे सपोर्ट काढल्याच्या नंतर ते कॉईल्स परत खाली नाही आले पाहिजे. जर ते कॉईल्स परत खाली येत आहेत तर आपल्याला ऑपरेशन तो अबॉर्ट करायला लागेल. आणि लास्ट ऑप्शन आहे ते ओपन ब्रेन सर्जरी आहे. तर मल्टिपल क्लिपिंगचं जे सर्जरी कॉस्टली पण होते आणि डॉक्टर बोलतात की 70% चान्सेस आहे की ते आपलं ऑपरेशन सक्सेसफुल होणार. आणि ते सक्सेसफुल नाही झालं तर ते आपल्याला ते अबॉर्ट करून लास्ट ऑप्शन आहे ते ओपन ब्रेन सर्जरी करायला लागेल. तर ऑलमोस्ट मल्टिपल क्लिपिंगचं ते बोलले होते ऑलमोस्ट 15पर्यंत जाईल आणि ओपन ब्रेनचं आणि त्या टायमाचं कॉस्टिंग त्या लोक एस्टिमेट कॉस्टिंग दिलेलं 10 लाखाचं. आणि 95% चान्सेस आहे ओपन ब्रेन सर्जरी केली तर म्हणजे चान्सेस आहे सक्सेसफुल होणार. आणि मल्टिपल क्लिपिंगचं केलं तर 70% चान्सेस होतं, 30% चान्सेस नाही होते. जर ते नाही होतं तर आपल्याला लास्ट ऑप्शन आपल्याला ते ओपन ब्रेन सर्जरीच करावी लागणार. तर आम्ही घरी डिसाईड केलं की ओपन ब्रेन सर्जरी जाणार, कारण की 70% चान्सेस आहेत आणि 30% नाही आहे. तर नाही झालं तर परत ते ओपन ब्रेन करायचं, म्हणजे डबल कॉस्ट. पर ऑलमोस्ट दोघांचं पकडलं तर 25पर्यंत गेलं असतं. तर तेवढं म्हणजे पैसे पण इश्यूज होतं. आणि 70%च बोललं तर म्हणजे आमच्या घरातले पण म्हणजे एवढे फेवरमध्ये नव्हते. तर आम्ही ओपन ब्रेन सर्जरीलाच सांगितलं डॉक्टरला की आपण ओपन ब्रेन सर्जरीला जाऊया, कारण की इथे पर्सेंटेज पण चांगले आहेत म्हणजे सक्सेसफुल होण्याचे. तर दुसऱ्या दिवशी डिसाईड केलं की तात्काळ म्हणजे ऑपरेशन पण करावं लागेल, कारण की ऑलरेडी 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग आणि इथनं गेलं होतं. डॉक्टरनी एस्टिमेट टाईम सर्जरीचं सांगितलं ऑलमोस्ट 4 to 5 hours. आणि दुपारी म्हणजे सर्जरी करणार होते. तर सर्जरी अराऊंड 2 वाजता करायला घेतली ओटीमध्ये डॅडींना. तर आम्ही ते एस्टिमेट टाईम पकडून म्हणजे खाली बसलो होतो, म्हणजे अराऊंड 6-7 वाजेपर्यंत म्हणजे ऑपरेशन होऊन जाईल. तर जसं जसं टायमिंग जवळ येत होतं तसं म्हणजे एक अलग फिलिंग्स येते आतमध्ये, भीती पण होती, म्हणजे ऑपरेशन कसं होणार आहे, काय होणार आहे. आणि जसं ते 7 वाजून गेले तरी काय झालं नव्हतं. 8 वाजले, 9 वाजले, तर थोडं म्हणजे खूपच घाबरायला झालेलं होतं आम्हाला, कारण की डॉक्टरांनी बोललं होतं की अराऊंड 4 to 5 hours लागणार ऑपरेशनला. आणि इथेच मोर दॅन म्हणजे 7-8 तास झाले होते. आणि नको ते विचार पण मनामध्ये यायला लागले होते की काय होणार. तर ऑपरेशन ऑलमोस्ट 1:45 रात्रीचं, म्हणजे सकाळचे 1:45 वाजेपर्यंत चाललं ते. म्हणजे दुपारी 2 वाजता गेलं, म्हणजे अराऊंड 12 तास तो ऑपरेशन चालला. आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी आम्हाला वर बोलवलं. तर मी आणि माझी वहिनी वर गेली, म्हणजे काय अपडेट आहे काय. सो ते डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशन तर चांगलं झालेलं आहे, पण ऑपरेशन जेव्हा ब्रेन ओपन केलं डॅडींचं तेव्हा असं झालं होतं की म्हणजे ते ब्लड क्लॉट झालेलं. तर ते ब्लड क्लॉटचं पाणी झालं होतं डोक्यामध्ये आणि ब्रेनला सुजन पण खूप आली होती. डॉक्टरांना ना 3 ऑपरेशन तिथल्या तिथे म्हणजे करायला लागले होते. एक तर ते वेनसाठी ते क्लिप बसवायची होती,
दुसरं म्हणजे ते ब्लड क्लॉट झालेलं, त्याचं पाणी झालं होतं, तर ते एक पाईप टाकून ते पाणी ड्रेन करायला लागलं. आणि दुसरं म्हणजे जे मेन होतं ते ब्रेनला सूजन आली होती. तर ब्रेनला सूजन आल्यामुळे त्याने काय केलं डॉक्टरांनी की जे स्कळ आपलं काढलं होतं, म्हणजे आपली मांस आहे, चामडी असते, त्याच्या पाठी स्कळ म्हणजे जो हाड असतो तो काढून ठेवला होता आणि ते परत लावलं नाही, त्याने खाली स्किनच लावलं. त्याच्या पाठी कारण असं होतं की ते जर आपण स्कळ बसवतो आणि ती सूजन वाढली तर परत मग ते ऑपरेट करून ते स्कळ काढायला लागलं होतं. तर डॉक्टरांनी निर्णय तात्काळ तिथल्या तिथे त्याने स्वतःनीच घेतलं होतं की आपण तिथे मग स्कळ लावूया नको, तसंच ठेवूया, कारण की ब्रेनला सूजन खूप आहे. हे एवढं भागचं डॅडींचं ना स्कळ काढलेलंच आहे. तर चांगल्या शब्दात सांगेन तर मी जे न्यूबॉर्न बेबीज असतात तर त्यांचं कसं टाळू ही भाग कसं एकदम नरम असते, तसेच डॅडींची आता ही जी साईट आहे ना ती पुरी नरम असणार त्याच्यामध्ये. आणि ते बॉटलमध्ये ठेवलं होतं तर डॉक्टरांनी दाखवलं ते हे बघा हे तुमच्या वडिलांचं स्कळ आहे, ते आम्ही लावलं नाही. ॲक्च्युली ज्या टायमाला ते मी बघितलं ते माझ्यासाठी ना म्हणजे आय डोंट नो की किती जणांना माहिती असेल की ब्रेन ऑपरेशनमध्ये असं पण करतात. तर मला चक्करसारखं झालं, कारण की एवढं म्हणजे कधी मी लाईफमध्ये बघितलंच नव्हतं. म्हणजे न्यूरो सर्जरी कशी असते ती मला कधी माहीतच नव्हती आणि पहिल्यांदाच मी ते असं बघितलं तर मला एकदम म्हणजे काय तुम्हाला ती फिलिंग सांगणार, मी एकदम घाबरूनच गेलो होतो. पण डॉक्टरांनी म्हणजे सांगितलं की असं होतं याच्यामध्ये. आणि डॉक्टरांनी पहिलं असं सांगितलं नव्हतं की ओपन ब्रेन म्हणजे सर्जरीमध्ये असं पण आम्ही करतो म्हणून. तर ठीक आहे, ते डॉक्टर बोलले आता डॉक्टरांचं बोलत आहेत की असं करायला लागेल, तर मग आपण त्याच्या पुढे काय बोलू शकतो. तर आम्ही बोललो ठीक आहे तुम्ही केला, जे डॅडींसाठी चांगलं असेल ते सगळं करा, आम्हाला तसं काही प्रॉब्लेम नाही. तर डॉक्टर बोलले की ते स्कल आपण प्रिझर्व करू शकतो, 2-3 महिने ते प्रिझर्व ठेवू शकतो. आणि प्रिझर्व झालं नाही, या डॅडींना रिकव्हरी करायला पण टाईम जाईल, तर आपण एक आर्टिफिशियल स्कल पण तिथे लावू शकतो. तर त्याचं काही इश्यू नाही आहे, ते नंतर लावू शकतो. या नाही लावलं तरी पण म्हणजे पेशंट चांगल्यापैकी बऱ्यापैकी राहतात. पण प्रॉब्लेम काय ते एकदम नरम भाग असतं, कधी उठता बसता कसं ते लागलं नाही पाहिजे, तर तो एक धोका असतो. तर डॉक्टर बोलले ते आपण एकदा डॅडी चांगल्यापैकी रिकवर झाले तर आपण ते पण ऑपरेशन नंतर परत करू शकतो. तर ते एक ऑप्शन नंतरसाठी होतं ते. तर आम्ही मग थोडं धीर आलं, म्हणजे असं होतं म्हणजे ब्रेन ऑपरेशनमध्ये. मग डॅडींना तिकडनं मूव केलं गेलं. मग डॉक्टरांनी सांगितलं की ब्रेन ऑपरेशनच्या नंतर मोस्टली म्हणजे एकाच वीकसाठी म्हणजे डॅडींना व्हेंटिलेटरवर ठेवले जाणार. आणि जसं जसं ते रिकव्हरी करतील तर आपण त्यांना ऑफ व्हेंटी करून ऑक्सिजन टिपीस बोलतात त्याला, ऑक्सिजन ठेवून मग टोटली आपण काढूया. म्हणजे ह्या ड्युरेशनसाठी ऑलमोस्ट म्हणजे ICUचं आणि वॉर्डचं बघितलं तर 10-1 दिवसाचं म्हणजे ड्युरेशन असणार डॉक्टरांच्या हिसाबाने. तर आम्ही बोललो ठीक आहे मग. पण प्रॉब्लेम असा झाला की डॅडींच्या वयाच्या हिसाबाने ते ड्युरेशन थोडं वाढलं. म्हणजे डॉक्टरांच्या हिसाबाने व्हेंटिलेटरवरती जास्तीत जास्त 1 वीकसाठी होतं डॉक्टरांच्या हिशोबाने. पण डॅडींच्या या केसमध्ये वाढलं, ते ॲटलिस्ट मोर दॅन 3 वीक्स ते व्हेंटिलेटरच होते. म्हणजे व्हेंटिलेटरवर म्हणजे त्यांचं ते ब्रिदिंगचं कॅपॅसिटी तेवढी होत नव्हती की त्यांना ते ऑफ व्हेंटी आपण करू शकत होतो. तर याच्यामुळे म्हणजे ते कॉस्टिंग पण वाढत जात होते, कारण की व्हेंटिलेटरवर एकदा आणि कसं असतं ते व्हेंटिलेटर काढल्यावर ते ब्रिदिंग प्रॉपरली नसेल तर मग परत व्हेंटिलेटरच ठेवावा लागतो. तर ऑलमोस्ट आता 1 महिना झाला होता आणि लास्ट एका आठवड्यापासून म्हणजे ब्रिदिंग सगळ्या चांगल्यापैकी मेंटेन करतायत. तर आता ते ऑफ व्हेंटिलेटर आहेत आणि आता डॉक्टर बोलतात की असं असेल तर आपण थोड्या दिवसामध्ये डॅडीला डिस्चार्ज पण करूया. हां, एक गोष्ट मी सांगायचं राहिलं, कारण की एवढं मोठं ऑपरेशन झालं तर ते कसं ते नाकामधनं पाईप घालतात भरवण्यासाठी. पण ती जी पाईप टाकली होती स्टार्टिंगला ती पाईप आपण जास्त दिवस, डॉक्टर बोलले जास्त दिवस एकाच आठवड्यासाठीच म्हणजे ते त्यांच्या हिशोबाने टाकली होती, ते एकाच आठवडाच ठेवू शकतो. तर आपण काय आता करूया की एक ट्रॅक्स्ट्रोसॉमी करून बोलतो, म्हणजे इथे गळ्याकडे ना कट करतात आणि एक पाईप टाकतात, तिथेच व्हेंटिलेटर लावू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यात कफ नाही जमा होत छातीमध्ये, भरवताना पण म्हणजे ते आपल्या लंग्समध्ये म्हणजे असं काय म्हणजे जाऊणार नाही, म्हणजे असं त्याच्यासाठी ते कट करून ठेवतात ते. पण त्याचा प्रॉब्लेम काय असतं का ते जेपर्यंत ते पाईप गळ्याकडे असणार तेपर्यंत म्हणजे बोलू शकत नाही आपण, म्हणजे कारण की ते कंठाच्या वरती असतं ते, तर ते आपण बोलू शकत नाही त्याच्यामध्ये. तर ते होतं. ऑफ व्हेंटी झाल्याच्या नंतर पण ते पाईप होतं. तर 2 दिवस अगोदरच ती पाईप पण काढलं डॅडींचं. आता ते पण म्हणजे चांगल्यापैकी मेंटेन करतायत.
फिजिकल मुवमेंट पण आहे चांगल्यापैकी. राईट साईडचा पण ॲक्च्युली स्ट्रोक आला होता ते लेफ्ट साईडच्या याला, तर लेफ्ट साईड डॅडींची थोडी वीक झाली आहे. पायाचं मुवमेंट्स आहे, हाताचं थोडं मुवमेंट्स कमी आहेत. तर डॉक्टर बोलले की आस्ती ते ब्रेन सर्जरीमध्ये होतं तसं, ब्रेन सर्जरीमध्ये ते आस्ती ते रिकवर करणार, बट इट विल टेक टाईम. आता डॅडींच्या वयाच्या हिशोबाने थोडं टाईम जाईल, पण डॅडीने चांगल्यापैकी म्हणजे फाईट केलं याच्यासाठी आणि याच्यातनं बाहेर आलेले आहेत. ॲक्च्युली मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण खूप दिवसाचा गॅप पण झाला होता आणि अवेअरनेस थोडं असलं पाहिजे होतं, म्हणून हा खास करून हा व्हिडिओ बनवला. मे बी मी एक्सप्लेन करण्यामध्ये थोडं म्हणजे माझं असेल काहीतरी कमी राहिली असेल, पण एक बेसिक चीज आहे. म्हणजे आपण छोट्या मोठ्या आजारांना दुर्लक्ष करतो आणि म्हणजे असे संकट असलं, सायन्स असले तर आपण त्यांना दुर्लक्ष न करता तात्काळ आपण जर ऑपरेट केलं तर जास्त मोठ्या संकटापासून आपण म्हणजे लांब राहू शकतो आणि तेवढ्या मोठ्या संकटाला फेस करायची गरज नाही. जर आता आमचं ते म्हणजे 5 days अगोदरच डॅडीला जे थोडंसं त्रास झाला होता, जर तिथेच ऑपरेट झालं असतं, पण दॅट वॉज नॉट पॉसिबल दॅट टाईम तिथे. पण आता तेवढं झालं पण नसतं, पण ती कसं व्हायचं असेल तर ते कसं पण होतं. पण आपल्याला पण माहिती असलं पाहिजे की असं छोटं मोठं त्रास होतं तर आपण म्हणजे तात्काळ थोडंसं प्रिकॉशन्स घेतलेले चांगले असतात. कारण क्युअर करण्यापेक्षा ते प्रिकॉशन मेन असतं ते आपण घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता एवढं मोठं संकट आलं होतं तर माझे ना खूप सारे मित्रच होते. मी कुणाला ब्लेम करत नाही, पण सांगतो आहे की असे बोलायचे की काय लागलं तर सांग, काय हेल्प असली पाहिजे असेल तर सांग आम्हाला. तर माझं म्हणणं काय आहे की माझं म्हणणं आहे, माझं पर्सनल व्ह्यू आणि मी हे करतो पण, की जर मी कोणाला बघतो की त्याला हेल्प आहे, भले मग माझं तो ओळखीचा नसला तरी पण मी जाऊन स्वतःहून फ्रंटली हेल्प करतो, तो मागायच्या पहिला. आणि मी दुसऱ्यांना पण एनकरेज करतो की आपण हेल्प करायचं. तर माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला कोण असं दिसतो की त्याला हेल्प पाहिजे, नॉट ओन्ली फायनान्शियली या दुसरं कुठलं पण हेल्प असेल, तर तुम्ही अपफ्रंटली जाऊन हेल्प करा. म्हणजे ज्या टायमाला जरूरत असते ज्याला आणि तुम्ही त्याला म्हणजे बोलून दाखवता काय लागलं तर सांग, कुछ लग्या तर बोल दो, ते मिनिंगलेस होतं. कारण की तुम्हाला दिसतो आहे की सामने त्या माणसाला हेल्प पाहिजे आहे आणि त्या टायमाला पण तुम्ही बोलता की कुछ लगा तो बता दो, तर ते बोलता ना मिनिंगलेस होतं. तर माझं असं एक पर्सनल व्ह्यू आहे की तुम्हाला दिसतो आहे की सामनेवाला तर म्हणजे प्रॉब्लेममध्ये आहे आणि तुम्ही कॅपेबल आहात, तुमची कॅपॅसिटी आहे तेवढी की तुम्ही त्यांना मदत करू शकता, तर मी बोलू ते मागायच्या पहिलाच तुम्ही अपफ्रंटली त्यांना मदत करा. पर्सनल एक्सपिरियन्स माझं झालं आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हेल्प करतो. आणि मी असं खूप जणांना हेल्प केलं पण आहे, जिथे मी त्यांना एवढं ओळखत पण नव्हतो, पण फ्रंटली मी हेल्प केलं आणि माझ्या ऑफिसच्या कलिग्सला पण म्हणजे एनकरेज केलं होतं की त्यांना मदत करा. तर माझं एवढंच म्हणणं आहे की चला हा व्हिडिओ 100 लोकांनी बघितलं, त्याच्याने 3-4 लोकांना पण हा माझं म्हणणं पटत असेल तर माझा हा व्हिडिओ बनवायचं माझी जी कोशिश आहे ती सार्थक झाली असं मी समजेन, बस आणि काही नाही. आणि हां, या व्हिडिओचे जे रिअल हिरो आहेत त्यांच्याशी मी तुम्हाला जरूर भेटवेन. ॲट द एंड ऑफ दी व्हिडिओ मी माझ्या काही फ्रेंड्सला, मी माझ्या रिलेटिव्सला खरोखर मनापासून थँक्यू बोलतो आहे की त्याने फ्रंटली येऊन हेल्प केलं. जसे माझे काका राजन काका ज्याने ॲम्ब्युलन्स अरेंज केले, माझी माला काकी घरची जी एका कॉलवर रेडी झाली, माझे ऑफिसचे कलिग्स अनवर सय्यद, सचिन पेडणेकर, माझे ऑफिसची बॉस माझी अपूर्वा तिवारी, माझी सुपर बॉस निधी कजरिया, माझी कंपनी, माझी बँक ICICI बँक, त्याने आउट ऑफ बॉक्स जाऊन मला हेल्प केलं या सगळ्या ह्याच्यामध्ये. माझी आत्या मंगल आत्या, माझ्या काकाचा मुलगा सुहास साळगावकर, ज्याने अपफ्रंटली म्हणजे हेल्प मागायच्या पहिल्या स्वतःहूनच येऊन हेल्प केलं. माझ्या बारक्या भावाचे मित्र, ऑफिस कलिग्स याने पण अपफ्रंटली येऊन त्याला मदत केली. माझ्या मम्मीची मैत्रीण अरुणाताई, त्यांची मुलगी जागृती, ॲक्च्युली जागृती नर्स आहे, तर तीही रेडी झाली होती. म्हणजे डॉक्टरांनी बोलले होते जेव्हा वॉर्डमध्ये शिफ्ट करणार बोलले होते त्यावेळी एक प्रायव्हेट नर्स अरेंज करायला सांगितली होती, तर ती फ्रंटली येऊन बोलली की मी दादा करेन, मी डॅडींसोबत राहीन, मग फिडिंग करेन. ॲक्च्युली ते गळ्याकडे जी कट आहे त्याचे सक्षम करायला लागतं, म्हणजे जे पण काही कफ बीप जमा होतं तर ते सक्षम करून काढावं लागेल. तर ती बोलली की मी ICU केलं आहे तर मला जमेल ते करायला. तर ती पुरी दिवस तिथे असायची.
ते या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये जे अपफ्रंटली आले आहेत ना, त्यांना सगळ्यांना मी थँक्यू बोलतो. कोणाचं नाव घ्यायला विसरलो असेल तर आय एम रिअली सॉरी, बट मला मनःपूर्वक तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे. कारण की तुमच्या सगळ्यांच्या या हिमती आणि सपोर्टमुळेच हे सगळं असा दिवस झाले आहेत आणि डॅडी आज घरी आलेले आहेत आणि लवकरच आपल्या पायावरती उभे राहून पण ते चालतील. काय कर ना. हाय, आय एम फाईन. मस्त डॅडी, मस्त. असंच मस्त राहायचा. हाय कर, मला हात उचल. हाय कर. येस, व्हेरी गुड डॅड. माझ्या मम्मीच्या म्हणण्याप्रमाणे हे सगळी गुरुची कृपाच आहे. जे काय संकट आला होतं आमच्यावरती हे सगळे गुरुकृपामुळेच गेलं आहे. तर मी सगळ्या गुरूंना, माझ्या मम्मीच्या गुरूंना, निरंकारीजींना सगळ्यांनाच मी थँक्यू बोलतो. आता डॅडींचं रिकव्हरी इन प्रोसेस आहे आणि आम्हाला यकीन आहे की लवकरात लवकर डॅडी आपल्या स्वतःच्या पायावरती आता आणि हिमतीने लवकरात लवकर उभे राहणार आहेत. आणि स्टे ट्यून. आणि आता माझे जे ब्लॉग्स थांबले होते ते पण मी आता नवीन ब्लॉग्स रेकॉर्ड करून अपलोड करायचं ट्राय करेन. थँक्यू व्हेरी मच.